विंचूरला जिल्हा परिषद शाळेची असलेली जमीन तथाकथित मधुकर गायकर यांनी शासकीय यंत्रणेला हाताशी धरून लाटली। ग्रामस्थांचा संयम सुटून गायकरवर कारवाई करावी, खरेदी खत रद्द करावे यासाठी महामार्ग तब्बल 2 तास रोखून धरत केले जन आंदोलन। नाशिक जिल्ह्यातील विंचूर तालुका निफाड येथील गट नंबर 627 ची जमीन मधुकर रामचंद्र गायकर यांनी शासकीय यंत्रणेला हाताशी धरून अर्थपूर्ण तडजोडी करून बेकायदेशीरपणे खरेदी केली असून सदरची खरेदी रद्द होऊन मधुकर गायकर व संबंधित शासकीय यंत्रणेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी विंचूरच्या ग्रामस्थांनी छत्रपती संभाजीनगर महामार्ग तब्बल 2 तास रोखून धरत रास्ता रोको आंदोलन केले। सदरच्या गट नंबर 627 या जागेवर गेल्या 50-60 वर्षांपासून जिल्हा परिषदेची शाळा असून या जागेची खरेदी झालीच कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। आमच्या शाळेची जमीन बळकावली जात असल्याची तीव्र भावना विद्यार्थ्यांमध्ये झाल्याने सर्व विद्यार्थी व पालकही या आंदोलनात सहभागी झाले होते। मधुकर गायकर यांनी अशाच प्रकारची विष्णुनगर येथील गट नंबर 634 ची जमीन खरेदी ही बेकायदेशीरपणे केल्याबाबत 2-3 दिवसांपूर्वीच विष्णुनगर ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दिलेला आहे। या जागेवर विष्णुनगर गावची पाणीपुरवठा करणारी विहीर व पाईपलाईन आहेत। गायकर यांनी या दोन्ही मोक्याच्या जागेबाबत शहानिशा न करता किंवा शहानिशा करून नियोजित डाव साधत काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून अर्थपूर्ण तडजोडीतून ही बेकायदेशीरपणे मोक्याची जागा खरेदी केल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे। मधुकर गायकर यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय असून यापूर्वीही अनेकदा अशा वादग्रस्त खरेदी समोर आल्या आहेत, परंतु मोठ्या आर्थिक तडजोडीतून त्यांनी त्या मिटवल्याची माहिती मिळत आहे। गायकर यांचे व्याही माजी आमदार संजय पवार यांनी देखील मागील वर्षी थेट त्र्यंबकेश्वर येथील एका देवस्थानची एक जमीन परस्पर बोगस खरेदी करून विकली होती। त्या संदर्भात त्यांच्यावर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता। संजय पवार यांचे याबाबत नाव घेतले कारण की संजय पवार यांचा मुलगा सूरज संजय पवार याचे देखील नाव या विंचूरच्या जमीन खरेदीत समोर येत आहे। गायकर यांचे व्याही असलेले संजय पवार यांची त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या जमीन घोटाळ्याबाबत त्यावेळेला निफाड टाइम्सने देखील सदरची बातमी प्रकाशित केली होती। विंचूर व विष्णुनगर या जमीन खरेदी प्रकरणाबाबत गायकर यांच्याशी बोलणे झाले असता त्यांनी सांगितले की सदरची जमीन ही विंचूरचे माधव विंचूरकर यांच्या मालकीची असून त्यांच्या वारसांकडून सदरची जमीन ही खरेदी केली आहे। वास्तविक पाहता विंचूरच्या जमिनीवर शाळेची इमारत गेल्या 50-60 वर्षाहून उभी असताना मग या जागेच्या उतार्यावर शाळेची नोंद का करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित होतो। जर नोंद असेल तर मग दुय्यम निबंधकांनी देखील सदरची खरेदी दिलीच कशी असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। विंचूर व विष्णुनगर ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनातून आता यापुढे प्रशासनाने सदर घटनेची गांभीर्याने चौकशी करून लवकरात लवकर सत्य समोर आणून या प्रकरणातील सर्व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे।